भारतीय समाजाचा परिचय हे प्रकरण पाहत असताना आपण आतापर्यंत प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत हे मुद्दे अभ्यासले. आता आपण तिसरा मुद्दा स्वातंत्र्योत्तर भारत अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात ही वसाहतकालीन भारतामध्येच झाली होती हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्या काळात जे स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळी झाल्या, चले जाव आंदोलन झाले, असे विविध आंदोलनातून भारतातील नागरिकांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाची ठिंगी संपूर्ण भारतभर पसरली आणि सोन्याचा दिवस उगवला. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक नवनवीन आव्हाने आपल्या देशापुढे उभी राहिली. तसेच अनेक नवीन संधी सुद्धा आपल्या पुढे उभ्या झाल्या. आता या सर्व संधीची, सर्व आव्हानांची गरज पूर्ण करण्यासाठी संविधान आवश्यक ठरले आणि आपल्या संविधानात या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी जी तत्वे दिलेली आहेत ती आपल्यासाठी अतिशय मार्गदर्शक आहेत. शासनाने विकास करण्यासाठी ज्या नवनवीन योजना राबवलेल्या आहेत, ह्या सर्व योजना चे उद्दिष्ट गाठण्यामध्ये संविधानाचं फार महत्वाचं योगदान आहे. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे 1947 नंतर भारताच्या घडणीमध्ये काही महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यात भारताचे संविधान, कायदे, अर्थव्यवस्था, शिक्षण, राजकीय यंत्रणा या गोष्टींचा अभ्यास करणे आपल्याला आवश्यक आहे. तर पहिला मुद्दा आहे भारताचे संविधान. 6 डिसेंबर 1946 रोजी भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली गेली. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर हे होते. त्यांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास केला. विविध देशांमधील संविधानातील तत्वांवर विचारमंथन केले आणि या सर्व विचारमंथनातून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. हा मसुदा सर्वसमावेशक होता. आपल्या संविधानामध्ये भारतातील विविधतेचा आदर केलेला दिसून येतो. भारताचे संविधान उदारता, समानता आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करते. तर भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्माच्या लोकांचा आदर करणे या मूल्याला अत्यंत महत्व आहे. भारतीय संविधान हे लवचिक आहे. कालानुसार भारतीय संविधानामध्ये बदल हे करावेच लागतात. अशा अनेक वेळा भारतीय संविधानामध्ये सुधारणा केल्या गेलेल्या आहेत. नुकतीच ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रांताला दिलेला विशेष दर्जा देणारे जे कलम 370 होते ते रद्द केलेले आपणास दिसते. म्हणजेच आपल्या संविधानामध्ये कालानुसार परिवर्तन आणि सुधारणा करण्याची सुविधा आहे. नंबर 2, कायदे. शैक्षणिक संशोधन, शास्त्रीय अभ्यास, प्रसार माध्यमे, आंदोलक गट आणि विशिष्ट विषय घेऊन त्या संबंधात प्रत्यक्ष काम करणारे गट अशा माध्यमातून मिळालेल्या माहितीद्वारे चिंतेचे विविध विषय आणि लोकांमधील समस्या अधोरेखित केल्या जातात. कायदे हे नागरी आणि गुन्हेगारी बाबीच्या नियंत्रणासाठी आवश्यक असतात. कायद्यानुसार विविध गोष्टींचे नियंत्रण केले जाते. मात्र या कायद्यात कालानुरूप आवश्यकता पडते ती बदलण्याची, कायद्यातील परिवर्तनाची. काळ बदलत असतो, मग कालानुरूप त्या काळात असलेले कायदे सध्या काळामध्ये
जसेच्या तसे न वापरता त्यात सुधारणा घडवून येणे आवश्यक असते आणि ही सुधारणा आपल्या भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी केली जाते. कायद्याच्या दृष्टीने वेळोवेळी सुधारणा होते. तसेच काही कालबाह्य कायदे जे त्या काळामध्ये महत्वाचे होते सध्या काळात ते महत्वाचे नाहीत म्हणजेच निरुपयोगी ठरतात. अशा कायद्यांना रद्द केले जाते आणि काही नवीन कायदे सुद्धा तयार केले जातात. आपल्या भारतात असे अनेक सामाजिक कायदे निर्माण केलेले आहेत ते आपण पाहूया. 1954 स्पेशल मॅरेज कायदा, 1955 हिंदू कोड बिल, 1955 अनटचेबिलिटी ऑफ सेन्स कायदा, 1976 1956 द सपरेशन ऑफ इमॉरल ट्रॅफिक इन वुमेन अँड गर्ल्स कायदा सिटा, 1961 हुंडा प्रतिबंधक कायदा, 1971 मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी, 1985 नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा, 1986 चाइल्ड लेबर कायदा, 1995 पर्सन्स विथ डिसेबिलिटीज कायदा, 2005 प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स कायदा, 2012 प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स पॉस्को कायदा. यामध्ये सुधारणा 2019 करण्यात आली हे विशेष. 2013 प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन कायदा, 2015 जुवेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन कायदा आणि 2019 ट्रान्सजेंडर पर्सन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स कायदा. असे अनेक कायदे आपल्या स्वातंत्र्योत्तर काळात भारतात झालेले दिसून येतात. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे अर्थव्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत हा विकसनशील देश होता, म्हणजेच त्याला विकास करायचा होता. या विकासासाठी भारतात 1951 ते 2017 या कालावधीत विविध पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास करणं साध्य होतं. हे लक्षात घेऊन प्रत्येक पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे स्वतंत्र ठरवण्यात आली. राजकीय यंत्रणा आणि अर्थव्यवस्था ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील निर्णय सरकारी ध्येय धोरणाशी सुसंगत असतात. ज्या काळात आपल्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता त्या काळात सरकारने शिक्षण आणि आरोग्य याबाबतची जबाबदारी स्वतः घेतलेली होती. 1991 मध्ये जागतिकीकरण आले आणि त्यानुसार भारतात सकारात्मक आणि नकारात्मक पैलू दिसून येतात. 2014 सालापासून चलनबंदी, वस्तू आणि सेवा कर या कायद्याद्वारे अंमलात असणारी समान कर प्रणाली, विविध जनकल्याण योजना, सीमारहित व्यापार, स्वच्छ भारत मोहीम, उद्योजकांना प्रोत्साहन यासारख्या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या नियोजनात महत्वाच्या ठरल्या आहेत. चौथा मुद्दा आपण लक्षात घेऊ, शिक्षण. शिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शिक्षणावर फार लक्ष देण्यात आले. त्यासाठी अंगणवाडी, शाळा, विद्यापीठे, मानद विद्यापीठे, स्वायत्त संस्था, IIT, IIM यासारख्या व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मुक्त शिक्षणाच्या संस्था हा विचार जर आपण केला तर शिक्षणाच्या सर्व स्तरात शैक्षणिक संस्थांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली दिसते. विविध अभ्यासक्रम वाढलेले दिसून येतात. शिक्षकांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. 2019 मध्ये शिक्षण पद्धतीत सर्व स्तरावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातील मसुदा तयार करण्यात आला आणि आता त्या मसुद्याला मान्यता सुद्धा मिळालेली आहे. या मसुद्याची अंमलबजावणी 2022-23 या सत्रापासून सुरू होत आहे, हे विशेष. पाचवा मुद्दा आहे राजकीय यंत्रणा. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये लोकशाहीच्या तत्वाचे अनुसरण करणारी राजकीय यंत्रणा आपण स्वीकारलेली आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे.
या सरकारचा कारभार चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ असे 3 प्रमुख राजकीय संस्था असल्या तरी त्याला सपोर्टर एक चौथी संस्था, ती म्हणजे नोकरशाही. या चारही संस्थांच्या माध्यमातून देशाचा कारभार लोकशाही पद्धतीनं चालतो. आपण सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे तत्व स्वीकारलेले आहे. संस्थानामधील नबाब, राजरजवाड्यांच्या अधिकारांना मान्यता नाही. कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांचा दर्जा समान आहे. भारतामध्ये स्वतंत्र आणि मुक्त न्याय्य निवडणूक तंत्र स्वीकारलेले असून स्वतंत्र निवडणूक आयोगाद्वारे निवडणुका घेतल्या जातात. भारतात 18 वर्षावरील प्रत्येक स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारतात बहुपक्ष पद्धत आहे. राष्ट्रीय, राज्य आणि प्रादेशिक पक्षांना सुद्धा मान्यता दिली जाते. आपली राज्य व्यवस्था संघ राज्य, केंद्र आणि राज्य संघ राज्याच्या अधीन असलेला प्रदेश स्वरूपाची आहे. आता ह्या सर्व घडामोडीचा विचार करत असताना आपणास दिसून येते की भारतीय समाज हा अत्यंत व्यापक स्वरूपाच्या संस्कृतीने नटलेला आहे. आपण या प्रकरणात भारतीय समाजातील बदलांचा, विविध कालखंडातील बदलांचा चिकित्सक अभ्यास पाहिला. यावरून आपल्याला प्रगती आणि विकास साधण्याच्या मार्गात ज्या अडचणी येत असतात, या अडचणी तपासून पाहण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. ती आव्हाने कोणती आहेत, ही आव्हानांची सुद्धा कल्पना आपण असेल. अशा प्रकारे आपण या प्रकरणाचा